बशीरबाई बसलेत, आज हे तुमच्याकडे एक एक मत मागायला इथं आलेत, एक एक मत मागायला आलेत। जर का ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसता तर समोरचा माणूस बिनविरोध झाला असता की नसता? झाला असता ना। त्याच्या पैशाला घाबरून, त्याच्या दादागिरीला घाबरून, आता दादा कसला रामदास भाई काय दादा आहे, साला मांजर ते काय दादा आहे तो काय का बाय दादा आहे म्हणून घाबरण्याव का काय? हा बिबट्या ना कोण आहे तो? त्याच्यावर तर बोलतोच, पुढं बोलू नका, नको बोलू, बोलायला हवं ना। खरं तर घाणेरडा आहे, मी त्यावर बोलत नाही कधी। कडेला कोण तुमच्यातला बसला होता? कोणाच्या कडेला घाणवास आला का नाही तुम्हाला? तेच सांगतोय, म्हणजे यांना माहिती आहे कोणाला तरी, बहुतेक आम्ही माझ्या जुन्या मित्राला भेटून आलेले दिसत आहेत। आणि म्हणून हे तुमचं एक एक मत मागतायत, तुम्ही यांना निवडून द्या। आणि उद्या जर तुम्ही यांना निवडून दिलं आणि तुमचं एखादं काम निघालं, मग ते रस्त्याचं असेल, विकासाचं असेल, कुठे अडचण झाली, कोणाचा अपघात झाला, कोणाला ऍडमिशन पाहिजे, कोणाला आरटीओने अडवलं, कोणाला पोलिसांनी अडवलं, तर तुम्ही ह्यांना फोन करू शकता। आणि यांना फोन केला आणि ह्यांनी जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तर कधीतरी हे तुमच्या गावात येतील, तुम्ही ह्यांना ताटपणे प्रश्न विचारू शकता की नाही शकता? अरे बशीरभाई, तुम्हाला आम्ही तेव्हा आमची मतं दिली आणि अडचणीच्या वेळेला तुम्ही आमच्या उपयोगी पडलात नाही, बोलाल की नाही बोलाल? बोलू शकाल की नाही बोलू शकाल? एखादं काम केलं नाही तर जा विचारू शकाल की नाही शकाल? असे जरा बोलायला मला उत्तर द्यायला शिका, बरोबर आहे? पण जो बिनविरोध गेला, जर एखादा बिनविरोध गेला आणि तो जर कधी गावात आला आणि त्याला जर तुम्ही जाब विचारलात आणि तो रामदास भाई कदमासारखा मूर्ख असला, त्याला जर जाब तुम्ही विचारलात तर तो लगेच सांगेल, ए कोणाला जोरात विचारतेस, ए कोणाला जोरात विचारतोयस, मी काय तुझी मतं घेऊन निवडून नाही आलो, बरोबर आहे? मी बिनविरोध आलो, मी बिनविरोध आलो, माझ्याशी जास्त बोलायचं नाही। म्हणजे ह्याला तुम्ही निवडून दिलात तरी हा डुराकतो, एखादा प्रश्न विचारल्यानंतर विचारतो की नाही? अंगावर यायचा की नाही हो देवेंद्रजी? हा यायचा ना। तोंडाला कुत्रच बांधलेलं कायम, जर जी आईला पिसाळलेलं, कायम कायम पिसाळलेलं कुत्र बांधलेलं। आणि म्हणून तुम्ही त्यांना जा विचारू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये आणि एका मतामध्ये ताकद किती आहे ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। रामदास कदमाच्या भाषणात तुम्हाला हे कधी ऐकायला मिळणार नाही। मिळेल? मिळालं कधी? कधी मिळणार नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली आहे की ह्या देशाचा पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, मुख्यमंत्री असेल, माझ्यासारखा आमदार असेल, नाही तर या गावातली इथे बसलेली सामान्यातली सामान्य एखादी भगिनी असेल, ती जेव्हा मतदान केंद्रावर जाईल ते देशाचे पंतप्रधान, त्या ठिकाणी मोदी सरकार म्हणू दे नाही तर आणखीन काय म्हणू दे, त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि माझ्या भगिनीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। ही मताची ताकद आहे, ही मताची ताकद आहे, हे मताचं महत्व आहे। म्हणून या मताला अनन्य साधारण आपण या ठिकाणी महत्व दिलं पाहिजे आणि ते राखलं पाहिजे, ते राखलं पाहिजे। आज हे तिन्ही उमेदवार तुमच्या समोर घेऊन आलोय, मला माहित नव्हतं, त्यांना माहित नाही की समोरनं प्रचंड पैशाचा पाऊस पडेल म्हणून, माहिती आहे की नाही? माहिती होतं ना, तरी सुद्धा आम्ही उमेदवार उभं करण्याचं धाडस दाखवलं ना, ह्यांनी उभं राहण्याचं धाडस दाखवलं ना। कोणाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर? तुमच्याच ना। अरे ही लढाई जर लढायची असेल तर घाबरून चालेल काय? ही लोकशाही वाचवायची असेल तर कुणीतरी हे संकट अंगावर घेतलं पाहिजे का नाही पाहिजे? आम्ही ते घेतोय, ते केवळ आणि केवळ तुमच्या जीवावर, तुमच्या विश्वासावर, लक्षात ठेवा। वाचली आणि त्याचबरोबर मी पहिल्यांदा निवडून गेलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं कदाचित माझ्याकडून 2 कामं विकासाची कमी होतील, पण आज केला आणि पहिल्या पावसात वाहून गेला असा रस्ता भास्करच्या कारकिर्दीत होणार नाही। पाणी योजना आली की ह्याचे पाईप टाकलेले असायचे, बरोबर आहे ना बाबा? तुमच्या कारकिर्दीत पाईप टाकायचे, बरोबर आहे? ट्रान्सफॉर्मर उभा करायचा, पण विहिरीचा पत्ताच नाही, विहिरीचा पत्ताच नाही।
विहिरीमध्ये पाणीच नाही। या संपूर्ण खाडी पट्ट्यामध्ये मार्च नंतर मचूळ पाणी येतं, बरोबर आहे? कुठं आहे तुमच्या भागात पाणी? अनेक प्रकारे सर्वे केला, अनेक प्रकारे मुंबईमध्ये मीटिंग घेतल्या आणि शेवटी मला कळलं की इथं कोंडे गाव आहे, संगलट कोंडे गावला, बरोबर आहे? तिथं धरण माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेलं नव्हतं, ते माझ्या पूर्वीच झालं होतं, मी आहे ते सांगतो। पण त्याला विरोध होता, ते काम बंद पडलं होतं, लोक ऐकत नव्हते। आपण तिथं गेलो, लोकांची समजूत काढली, लोकांचं म्हणणं काय ते बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की धरणाची जागा थोडी खाली घेतली तर गावाला उठवावं लागणार नाही, लोकांची घरं उठवावी लागणार नाहीत आणि लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल। हा उपाय भास्कर जाधव, जाऊन त्या तारखा बघा मंजुरीच्या। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये शंकर गडाख हे मंत्री असताना, जलसंधारण मंत्री असताना 38 कोटी रुपये मंजूर करून भास्कर जाधवनी त्या धरणाचं काम मंजूर केलं। हा एवढ्या घशांवर ओरडतो, धरण मी केला। अरे तारखा बघ, मंजुरी बघ, तिथली परिस्थिती बघ, पण अक्कल बेअक्कली माणूस आहे। दुसऱ्यावर टीका करताना सभ्यता बाळगली पाहिजे। आज थोडासा मी बडबडलोय, मी खरं एवढा कुठल्याच सभेत कधी बडबडलेलो नाही। हा रोज सकाळ संध्याकाळ माझ्या विरोधात बोलतो, म्हणून मला बोलावं लागलं खरं सांगायला गेलं तर। आणि म्हणून आपण तिथं केलं। हे करत असताना इथं देवेंद्र मोरे बसले, त्यांनी मला सांगितलं की आमच्या ह्या कोरेगावच्या खोंडामध्ये भास्करराव धरण बांधलं तर या सगळ्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटेल। त्यांनी सांगितल्याबरोबर लगेच अधिकारी बोलवून आणले, संपूर्ण सर्वे केला आणि माझ्या लक्षात आलं की इथे पाणी जिवंत आहे, इथं धरण बांधलं तर या भागातला पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल। आपण कामाला लागलो। तुम्ही काय सांगताय? एक एक गोष्ट केली ती टिकाऊ स्वरूपाची केली, चांगल्या प्रकारची केली आणि म्हणून तुम्ही माझ्या विकासाची तुलना करू शकत नाही। तुम्हाला फक्त भ्रष्टाचार कसा करायचा आणि टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरकडनं कशी घ्यायची, कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी कशी घ्यायची एवढंच तुम्हाला माहिती आहे। मी कोणाचा हात च्या प्यायला नसल्यामुळं मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो माझी विनंती आहे, या दहशतीला दादागिरीला घाबरू नका आणि या हरामाच्या आणि डान्सबारच्या पैशाला हात पण लावू नका। कशाला आणलं इथं? कधी आलं हे पार्सल? आलं कधी? आता निवडणुका लागल्यावर ना। या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपली कधी? 2022 साली। ते जे उमेदवार अण्णा कदम आहेत ते आले कधी? 2026 साली, बरोबर आहे? जर इथं ओपन नसती पडली सीट तर आले असते काय होते? मग काय तुमच्या प्रेमाखातर ते आले? तुमची सेवा करायला आले? तुमचा विकास करायला आले? अहो स्वतःच्या स्वार्था करता आले। का दापोलीमध्ये का घेऊन गेले नाही रामदास कदम? त्याला दापोलीमध्ये घेऊन जायला पाहिजे होतं। तुमच्या पोराचा मतदारसंघ तिकडे आहे ना, तिकडे घेऊन जायला पाहिजे होतं। पण त्यांना माहिती आहे तिकडं काय आणि इकडं काय, भावाचा सुपडा साफ होणारच आहे। सुपडा साफ होणारच आहे। होणार आहे का नाही होणार आहे? करणार ना। जाऊ द्या, पैसा भिसा काय बरं, रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, येडाच आहे साला। खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही, सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय। परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं मी अरे तुरे करत नाही, पण मी आता त्याला अरे तुरेच करणार। करू ना का नको करू? भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केला आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला। काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते काम करतात आणि पैसे कमवतात। अरे वेड घाव्या, माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात, रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो। चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर धरा गेल्यानंतर मी नांगर धरतो। मी काय चूक करतो? मी चूक करतो काय? आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही। कशाला घेतील? साल्यानो हप्तेखोर तुम्ही। अरे हप्तेखोर तुम्ही। इकडची सभा मोठी आहे की तिकडची मोठी आहे मला माहित नाही, सगळं जिथं बोलतो तिथं प्रॉब्लेम होईल।
कारण एक भाषण मला रामदास कदमासारखं दुसऱ्या ठिकाणी सारखं सारखं करायची सवय नाही. आणि म्हणून तुम्ही हप्ते खाता. आणि दुसरी गोष्ट, बायानो याचे पैसे घेऊ नका. आणि तुम्ही पण बाबूरावांनो घेऊ नका. आत्ताच सांगतो कसे पैसे कमवला ह्यानं. हप्ता तर आहेत, पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये. ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते. तिच्या नावानं जो बार आहे, त्या बार मध्ये हा काय करत होता माहिती आहे का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे. हा छमछम करत होता. आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा. लाज नाही वाटत तुला? आणि पोर सुद्धा तीच टीका करतो. अरे होय, आम्हाला अभिमान आहे, आम्ही कष्ट करून, मेहनत करून, राबून जे पैसे आम्ही कमवतो ते आमच्या घामाचे कमवतो, हरामाचे कमवत नाही. उठ सूट आपलं आमच्यावर बोलायचं, आम्ही दुर्लक्ष करतो. देवेंद्रजी काय माणूस आहे की साला कोण आहे काही समजत नाही. वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला. प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? बंगाली बाबा झाले. आपल्या मानात राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे. कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. तर आपला मोठेपणा टिकून राहतो. पण ह्याला विकृती नाही मला वाटतं. ते केशवराव भोसले वारले, ते केशवराव तेव्हा वाटेल ते ह्याच्यावर बोलायचे का नाही बोलायचे? हा पण त्यांच्यावर बोलायचा, ते पण बोलायचे. मी ह्या रामदास भाई ना, काय झालं तुम्हाला वाईट वाटलं? ह्यांच्यावर त्यांचं भारी प्रेम आहे. बिचाराला लई त्रास दिला. आणि म्हणून ते बोलायचे, रामदास भाई बोलायचे. नंतर आता माझे बरेचसे मित्र तिकडे गेले, बरोबर आहे. माझे मित्र संजयराव कदम काय बोलायचे ते तुम्हाला माहितीच आहे. शशिकांत चव्हाण त्यांना सोडून गेले होते, ते पण त्यांच्यावर काय बोलायचे ते पण तुम्हाला माहिती आहे. शंकर कांगणे कधी इकडे येतात, संध्याकाळी तिकडे जातात, सकाळी इकडे येतात, इकडे आली की काय बोलतात, संध्याकाळी तिकडे गेले की काय बोलतात. हे सर्वांना माहिती आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे की नाही? कोण या माणसावर बोललं नाही हो? अरे आपण एवढ्या पदावर गेलो, आपला मान हा आपण राखायचा असतो. मान हा बांधवानो भगिनीनो मागून मिळत नसतो, तो आपल्या वागण्यानं आपण मिळवायचा असतो. लक्षात ठेवा. हा कुठेही गेला की नुसता दुसऱ्याच्या नावानं शिव्या. तू त्या ठिकाणी बाया नाचवतोस, छमछम दास, माहित आहे का नाही? याचं नाव रामदास आहे, लायकीचं आहे. आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे. पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव काय, त्यातला प्रकार ह्याचा आहे. गाढवाला गुळाची चव कळणार नाही, त्याला उकिरडच फुंकलं पाहिजे. तसं चांगले विचार मांड, चांगली भाषणं कर, काहीतरी थोरा मोठ्यांचं चरित्र वाच, त्याच्याबद्दलचे दाखले समोरच्या लोकांना दे. शिवाजी महाराजांची उदाहरणं दे. शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि लोकांच्या आई बहिणी काढत असतो. जाणार आहे संध्याकाळी लोट्यामध्ये. ते अरुणाताई आमरे आमची एवढी सत्शील बाई, सज्जन बाई, अतिशय मर्यादशीर बाई, घरंदाज बाई, तिला काल काय वाटेल ती शिवी यांनी जाहीर सभेत दिला. वाटेल ती शिवी का? तर ती तुमच्याबरोबर आली नाही म्हणून. अरे तुम्ही आहात तरी कोण? त्या बाईला वाटेल ती शिवी कशी देऊ शकता? तुम्हीच काय तेवढं लोकांना मोठं केलं, काय केलं काय? आता बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलंच ना, तरी त्यांना तुम्ही सोडून गेलातच ना. कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही? पण वाटेल ती शिवी द्यायची, वाटेल ते बोलायचं. ह्याला मी अमुक केलं, त्याला मी तमुक केलं, असं बांधवानं भगिनीनं नसतं. आपल्याला सुद्धा कोणीतरी मोठं होण्याकरता हात दिलेला असतो. लक्षात ठेवा. आज आपण मोठेपणी चालायला लागतो, पण ज्या वेळेला आपण रांगत असतो, आपण ढोपऱ्याने जात असतो, आपल्याला उभं राहायचं असतं, लहान बाळाला त्याला पाऊल टाकत चालायचं असतं, त्यावेळेला कुणीतरी त्याच्या करंगलीला आधार द्यावा लागतो. त्याच वेळेला तो चालायला शिकतो. हे लक्षात ठेवा. त्या बाबतीत पाजर फुटला नाही, हे काय नवीन नाही. सख्या भावाला सदाप्पा कदमला जेलमध्ये टाकलं, माहिती आहे ना? कधी टाकलं? गणपतीचा सण होता, दसऱ्याचा सण होता, दिवाळीचा सण होता,
सख्या भावाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये मला वाटतं दिवाळीचा दिवा सुद्धा लागला नसेल, पण ह्या माणसाला पाजर फुटला नाही. मी आज सांगतो तुम्हाला, जगामध्ये नियती नावाची गोष्ट आहे. यांची पाप एवढी मोठी आहेत, याच जन्मात इथंच या पापाचा त्यांना पाडा आणि उत्तर द्यावं लागेल. त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. इथंच भोगावं लागेल. लागेल का नाही लागेल? पूर्वी पोरानं करावं आणि बापानं भरावं असं होतं. आता तसं नाही. तुम्ही करा आणि ह्या जन्मेत त्याचा भोगाने मग जा. आहे का नाही? होईल असं? आता ह्याच्या पुढे काय भाषण करायची गरज आहे? विकास कामा करता हा मूर्ख मला काय शिकवतो विकास कामाचा? हा आमदार असताना तुमचा रस्ता, हा एक मुख्य रस्ता कसा होता? कसा रस्ता होता? वाटोळ लागलेलं होतं ना. आज शेवटच्या टोकापर्यंत जाईपर्यंत रस्ता कसा आहे? रुंद आहे, प्रशस्त आहे. हवा तेवढा चांगला आहे, उत्तम आहे. मी करजीला बोलणार आहे. हा करमवण्याच्या पुलाबद्दल बोलला की करमवण्याच्या पुलाचं इस्टिमेट करा. अरे गाढवा, त्याचं इस्टिमेट 2017-18 साली झालं. त्याचं टेंडर पण झालंय. तुला काय अक्कल आहे का नाही? कसला केला होता त्याला निवडून दिला होता? तुबा कदवान सारखा सज्जन माणूस, हुसेन नलवाईन सारखा हुशार माणूस ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं तिथे हे गाडाव तुम्ही निवडून दिलं होतं. तुम्हाला सांगतो मी आता 2017-18 ला तो प्रश्न मी उपस्थित केला सभागृहामध्ये. त्याला बजेटमध्ये तरतूद सगळं आणलंय. वरवर बोलणार नाही ह्याच्यासारखं. सगळं आणलंय, पुरावे आणले. कोण त्याच्या बापाचा बाप येत असेल आणि त्यांनी मला पुरावा विचारला तर माझ्या हातातच पुरावा आहे. त्याला कुठं पुरवायचं तो बघू नंतर. हा देवण्याचा पूल मी बांधला. उद्घाटन करायला तू आलास, मी आडवा गेलो नाही. जाऊ वाद करण्यात काय अर्थ नाही. नाहीतरी गल्ला तुला आता मी पाळलाच होता. काहीतरी तुला हवं ना जरा मरू दे, फोड दे एखादा नारायण. फोडल्यानंतर काय झालं? मी कधीच कोणाच्या आडवा गेलो नाही. त्याला तो पूल आता टेंडर निघालंय, त्याचं डिझाईन झालंय, त्याला फॉरेस्टने अडकवला मँग्रोच्या नावाखाली. त्याच्याकरता आपण एजन्सी नेमली, त्याला पैसे भरले, त्याची मंजुरी दिली, त्याला आता बजेटमध्ये तरतूद झाली आणि हा सांगतो आता इस्टिमेट करा. आता अंदाजपत्रक करा. कसलं अंदाजपत्रक करा? तुला काही कळतं काय? काही कळत नाही. मूर्खातला मूर्ख आहे खरं सांगायला गेलं. आणि म्हणून बांधवानो भगिनीनो, हा बाहेरचा माणूस उगाच घाण आणू नका. इथे बाहेर आहे ती बाहेर राहू द्या. काही घरात घाण नक्की बघा, काय होणार नाही ना. याचा छमछमबारचा पैशाला हात लाव नका. आणि आता गावागावात पत्र पाठवतो. आमचे पण लोक सारखे मला सांगतात, साहेबांचं एक वाक्य होतं, कैलासवासी बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, तेवढं तुला सांगतो. नेहमी बाळासाहेब म्हणायचे, शिवसैनिकांना लोक गुंड गुंड म्हणायचे. शिवसैनिकांना लोक गुंड गुंड म्हणायचे. तेव्हा बाळासाहेब म्हणायचे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या खांद्यावर भगवा झेंडा. काय चूक काय केली अजिंक्यनं चूक काय केली? त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडली नाही. त्यांनी उद्धव साहेबांची साथ सोडली नाही. तो आहे त्या ठिकाणी पक्षामध्ये राहिला. एवढा त्याचा गुन्हा आहे. पक्ष तुम्ही सोडला, त्याने नाही सोडला. पण हे मला आज कळलं की त्याची पत्नी गरोदर असताना ह्यांनी त्याचा छळ मांडला आणि तो स्वतःहून त्यांना विनंती करायला गेला की माझी पत्नी 3 महिन्याची गरोदर आहे. अशा वेळेला मी तिच्या बरोबर असणं गरजेचं आहे. राजकारणात मला काही त्रास द्या, पण माझ्या पत्नीमध्ये अशा पत्नीपासून अशा प्रसंगामध्ये मला तुम्ही दूर करू नका. बांधवांनो भगिनीनो, अतिशय गंभीर अशा प्रकारचा हा प्रकार आहे. अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रकार आहे. दुश्मनाचा दुश्मन जरी असता, विरोधकाचा विरोधक जरी असता आणि त्याने कितीही आपलं वाईट केलं असतं तरी सुद्धा त्याच्या हृदयाला पाझर फुटला असता या वाक्यानं. कुठला असता की नसता? विरोधकाच्या विरोधकाला सुद्धा या वाक्यानं पाझर फुटला असता. पण या माणसालाच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अजिंक्य 3 महिन्या 4 महिन्याकरता तडीपार झाला. एवढंच फक्त या क्षणापर्यंत आम्हाला माहित होतं. पण हा त्याच्यावर अन्याय झाला हे मला आज कळलं. या अन्यायाच्या विरोधात याला धडा शिकवायचा ना का नाही शिकवायचा?
मला वाटतं याच्यासाठी उत्तम संधी नाही, अजिंक्यला निवडून आणा आणि अण्णा कदमला पाडा. एवढं पत्र आलं. काय पत्र आहे माहित आहे ताई? काय पत्र असतं अजिंक्य? मी सांगतो येत काय खोटं आहे काय बघ. त्या भागातला कोणतरी एक माणूस ह्या राम्याला पत्र देतो, बरोबर आहे. हा राम्या त्या पत्राचं ते काम आपलं पत्र जोडून उदय सामंतला देतो. तो पालकमंत्री नाही, तो बालक मंत्री आहे, बालक. त्याला देतो उदय सामंतला. आणि उदय सामंत कोणाला देतो पत्र? मयूर कलेक्टरला. हा पत्र कोणाकडून तरी घेतो, त्याचं आपलं पत्र जोडतो, ते पालकमंत्री म्हणून उदय सामंतला देतो. उदय सामंत त्या कलेक्टरला देतात आणि ह्यांना परस्पर मार्गाला लावतात वरती. आणि त्या पत्राच्या झेरॉक्स हे घराघरातनं पाठवतात. खरं आहे का खोटं आहे रे बुवा? का दुसरं काय गंगारामराव पत्र आहे? नाही ना. कोण आहे रामदास कदम? त्याच्या पत्राला एवढं किंमत देण्याची तो कोण आहे? तो आता आमदार आहे? तो मंत्री आहे? कोणी नाहीये. त्याच्या पत्राला काय महत्व द्यायचं? पण रामदास कदमला बाकी काय कळत नाही, तरी स्वतःचा स्वार्थ लय कळतो. लय साला चालू. अरे तुझ्या घरात मंत्री आहे योगेश कदम, हा तुझ्या घरात मंत्री आहे आणि त्याच्याकडे जी काय बाकीची 4-6 खाती आहेत त्यातलं आणखीन एक महत्वाचं खातं आहे. कुठलं आहे? कुठलं आहे? अरे गृह खातं ते हप्ते वसूल करायला. ग्रामविकास नावाचं खातं आहे का नाही? ग्रामविकास याचा अर्थ गावाचा विकास करणाऱ्या योजना राबवण्याचं खातं म्हणजे ग्रामविकास खातं. का रे बुवा? हे ग्राम हा सगळा आपला ग्रामीण म्हणजे गावच आहेत ना. मग पत्र कोणाला द्यायला पाहिजे? म्हणजे स्वतःच्या पोरला द्यायला पाहिजे ना. का स्वतःच्या पोरला पत्र का देत नाही रामदास कदम? रामदास कदमला माहिती आहे काम होण्यातलं नाही. काम नाही झाली तर लोक उदय सामंतला शिव्या देऊ दे, आपल्या पोराला नको. ग्रामविकास खातं ज्याच्याकडे आहे त्याला पत्र नाही, लोकांना पत्र. आणि म्हणून आपले लोक पण लय हवालदिल होतात. पत्र आलं, पत्र आलं, पत्र आलं. अरे ते पत्र नाही, ते फत्र आहे, ते पत्र नाहीये. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.